ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं निवृत्त सरन्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुणबी नोंदींच्या पडताळणीसाठी एक समिती नेमली आहे। या समितीला मुदतवाढही दिली आहे। काल आणि आज मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषण सुरू आहे आणि अशा चिघळलेल्या सामाजिक परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत रॉयल स्टोन बंगल्यावर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। बैठकी संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडनं। राहुल, श्वेता, राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत। सरकारकडून अधिकृतरित्या मराठा उपसमितीकडूनच या संदर्भातल्या नोंदी ज्या आहेत त्या घेतल्या जातील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबईत हे आंदोलन सुरू आहे, काल बघितलं आपण की संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक दाखल झाले। मनोज जरांगे यांची जी मागणी आहे त्या संदर्भात नेमकं आत्ता सरकारला तात्काळ काय करता येईल, त्यांच्या मागणीला कसा दुजोरा देता येईल या संदर्भातली आजची बैठक तितकीच महत्त्वाची आहे। एकंदरीत बघितलं तर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबतच आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यासोबतच शिवसेना शिंदे गटामधूनच दादा भुसे असतील, शंभूराज देसाई ही सगळी मंडळी जी आहेत या ठिकाणी एकत्र आहे। राष्ट्रवादीकडून देखील मकरंदाबा पाटील असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली। मात्र एकंदरीत जर बघितलं तर तिन्ही महायुतीचे प्रमुख घटक पक्ष आणि त्यांचे हे प्रमुख नेते या बैठकीला असल्यामुळं आत्ता मात्र मनोज जरांगे यांच्याकडे नेमकं शिष्टमंडळात कोणी जाणार आहे का, यासोबतच सरकारकडून आणि खास करून मंत्रिमंडळ उपसमिती ज्यासाठीच ही समितीची गठीत झाली होती त्यांच्याकडून काही अधिकृत निरोप त्यांना दिला जातोय का हे देखील पाहावं लागेल। तुर्तास आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि त्यामुळं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जर अजून परवानगी मिळाली, वाढीव परवानगी मिळाली तर मात्र सरकारची भूमिका नेमकं काय असणार या सगळ्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे। त्यामुळं अधिकृतरित्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार का हे देखील पाहावं लागेल। श्वेता, बरोबर आहे राहुल, आणि धन्यवाद या माहितीसाठी। आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतं का हे देखील बघावं लागेल। मात्र जी समिती नेमण्यात आली आहे या समितीची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यामध्ये सध्या रॉयल स्टोन इथे बैठक सुरू आहे।